नमस्कार, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल असलेला हा मधुबाला ब्लाऊज पॅटर्न, याचे आपण पेपर कटिंग कशी करायचे हे पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. इथे मी एक पेपर घेतलेला आहे, त्यावर आपण फुल लेंथची मार्किंग करून घेणार आहोत. इथे माझी पूर्ण उंची 13.5 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14.5 इंचवरती मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. शोल्डरसाठी मी इथे 6.5 इंच मेजरमेंट घेतलेलं आहे आणि मुंड्यासाठी 7 इंच घेतलेले आहे. तुमची जे असेल ते तुम्ही तिथे टाकायचे आहे साईजनुसार. तर शोल्डर आणि मुंडा आता डॉट्स जॉईन करून घेतले. नंतर आता आपल्याला चेस्टचे मार्किंग करून घ्यायचे आहे. चेस्टचा माझा इथे चेस्टचा 4th पार्ट 8 इंच आहे. त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे शिलाई मार्जिन. वेस्टवरती आपल्याला वेस्ट जे असेल ते त्याचा 4th पार्ट प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच हे आपल्याला टक्स पॉईंटसाठी लागणार आहे. इथे आता मी मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. इथे 1 इंचावरती मी मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. शोल्डर लाईनपासून आता आपल्याला इथे 10 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे आहे. तिथून आपल्याला नेकच्या साईडला 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे आहे. खालच्या साईडला अर्धा इंच कमी करून 3 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचे आहे व 3 इंचानंतर 2 इंचाचा आपल्याला टक्स टाकायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही तिथे ट्रायंगल शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आत्ता मी इथे नेक ड्रॉ करून घेते आहे. तर नेकची जी लेंथ असेल ती तुम्ही तिथे टाकायची आहे. तुमचा जो नेक तुम्हाला पाहिजे आपल्याला खालच्या साईडची वेस्ट लाईनची जी पट्टी आहे ती तुमच्यानुसार तुम्ही ठेवू शकता. तर मी इथे 3 इंचाची ठेवली आहे. वेस्ट लाईनपासून वरती आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे व एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जिथे आपला नेक साईड आहे किंवा हुक साईड असते तिथे आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊण इंच वरती जाऊन तिथे आपल्याला एक असा स्लोपसारखा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही बघा. आणि आर्महोलपासून मी इथे 2.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे. तिथून आपल्याला 2.5 इंच मार्किंग केलेलं आहे. तिथून आपल्याला शेप तो ड्रॉ करायचा आहे. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये कसे केलेले आहे मी. जे मार्किंग केलेले आहे आता आपण ते 1 बाय 1 कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, क्रिएटिव्ह क्राफ्टिंगचे व्हिडिओज पाहायचे असतील तर क्रिएटिव्ह प्रिया 24 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तुम्हाला कोणते पॅटर्न पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवून टाकेल. तर इथे मी कटिंग करून घेतलेले आहे. खालच्या साईडला आपण जे वेस्ट लाईनला 2 इंचाचा टक्स घेतलेला होता तो आपल्याला तिथे फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे की आपल्याला कुठे कुठे शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. इथे 0.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. तर आपला जो प्रिन्सेस कट आहे त्यावरती आपल्याला जो टक्स दिलेला आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे. तर हा पेपर पॅटर्न तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. याचा मी कापडावरती कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. तोपर्यंत हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.